शहांच्या भेटीसाठी अंजली दमानिया या दिल्लीमध्ये पोहोचल्यात। शहांकडे अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। पार्थ पवारांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार, खारगे समिती बरखास्त करण्याचीही मागणी करणार असं दमानियांनी म्हटलेलं आहे। अमित शहांकडे 3 मागण्या आहेत। मुळात पहिली म्हणजे अजित पवारांचा राजीनामा घेणं या 2 पदांवरनं, फायनान्स मिनिस्टर म्हणून म्हणत नाहीये मी, पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा, दुसरं म्हणजे पार्थ पवारवर तात्काळ FIR आणि तिसरं म्हणजे या समितीचं पुनर्गठन करून त्याच्यात एक IPS अधिकारी, एक पहिला तर रिटायर्ड जज च्या हेडिंग खाली ही कमिटी झाली पाहिजे, त्यात एक IPS अधिकारी आणि तिसरं म्हणजे त्याच्यात हे आत्ताचे जे खारगे आहेत ACS ते देखील त्या समितीत असले तरी चालेल, अशा 3 जणांची समिती बनावी। 30 दिवसाच्या आत, त्याला 1 दिवस वाढीव नाही मिळाला पाहिजे, 30 दिवसाच्या आत हे सगळं झालं पाहिजे। पुढच्या बातमीकडे आता वळूयात। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक गजनी आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवर या शब्दात टीका केली आहे। महाराष्ट्राचे नवे गजनी म्हणून फडणवीसांनी परिचय करून घेतला असं सपकाळांनी म्हटलंय। फडणवीस गजनी नाही तर राजकारणामधले रजनीकांत, भाजपचे प्रवक्ते नवनाथ पंत यांनी या शब्दात प्रत्युत्तर दिलंय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गजनी आहेत, कारण त्यांना काही आठवत नाही। नांदेड या ठिकाणी त्यांनी केलेलं वक्तव्य की 2014 पूर्वी विकास झालेला नव्हता, याचा अर्थ स्पष्ट आहे की आता विस्मृती ही आता देवेंद्र फडणवीसांच्या अंगी आलेली आहे आणि ते महाराष्ट्राचे नवे गजनी म्हणून त्यांनी स्वतःचा जो परिचय करून घेतला तो त्यांना लखलाभ हो, हेच या निमित्तानं मला त्यांना सांगायचं आहे। देवेंद्रजी फडणवीस हे गजनी नाहीत तर महाराष्ट्रातले रजनीकांत आहेत। ज्या सुपरफास्ट स्पीडने महाराष्ट्राचा विकास करण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांनी केलंय, परंतु तुम्हाला स्मृतिभ्रंशाचा आजार झालाय, तुम्ही विस्मृतीमध्ये चाललाय। 2014 पूर्वी महाराष्ट्रामध्ये लोड शेडिंग होती, 2014 पूर्वी महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार बोकाळला होता। देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून ज्या पद्धतीनं सुपर हिरो रजनीकांत काम करतो, अगदी तसंच सुपर हिरो म्हणून देवेंद्रजी फडणवीस काम करतायत। फडणवीस गृहमंत्री जास्त कराल तर कापून काढू, भाजपा आमदार आशिष देशमुखांनी काँग्रेस कार्यकर्त्याला या शब्दात धमकी दिली आहे। नागपूर कळमेश्वरमधील प्रचार सभेदरम्यान आशिष देशमुखांचं हे वक्तव्य। काँग्रेसनं कळमेश्वरची संस्कृती बिघडवू नये असं आशिष देशमुखांनी म्हटलंय। तर कापण्याची भाषा करणाऱ्यावर कारवाई करण्याचं धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवावं असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। फलकून टाकील सर्जा तुले अर्धा, हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे। गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातले आहे, जास्ती वळवळ केली तर फळकून टाकू तुले अर्धा। या कळमेश्वराची संस्कृती बिघडवण्याचं काम काँग्रेसवाल्याने बिलकुल करण्याची गरज नाही। इथे चांगले लोक राहतात, चांगल्या संस्कृतीचे लोक राहतात आणि म्हणून या कळमेश्वर सावनेरमध्ये गुंडाराज आपल्याला खपून घेणार नाही। आशिष देशमुखापाशी जे काही वैभव आहे ते कोणामुळे आहे? अरे दिलेल्या मिठाला तरी जागा। तुमच्या बापांना हे वैभव प्राप्त करून झालं, मेडिकल कॉलेज मिळालं, मंत्रिपद मिळालं, तुम्हाला ऐश्वर्य मिळालं, हे काँग्रेसची पुण्याई आहे। कापण्याची भाषा सत्तेतील आमदार करतो, अरे लाज वाटायला पाहिजे। याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जनता आता तुमच्या पाठीमागे नाही, तुम्हाला पराजय दिसतोय, म्हणून कापण्याची भाषा, धमकवण्याची भाषा, अशा पद्धतीनं भाषा करणं। गृहमंत्र्यांना विनंती आहे, मुख्यमंत्र्याला, की अशा लोकांना सोबत ठेवू नका। तुम्ही बुडाल आणि हाही बुडेल।